नमस्कार. मी महादेव बापू राजगुरू अकलूज. आज या ठिकाणी मी आशा वेलनेस सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे. माझ्या म्हणण्यापाठीमागे की मी स्वतःपासून सुरुवात केली म्हणून. पण ह्या वेलनेस सेंटरचे जो कोणी या ठिकाणी व्यायाम करायला तो त्या ठिकाणचा मालक असेल. असं काही नाही की मी चालू केलंय म्हणजे मीच मालक आहे. मी माझ्यापासून सुरुवात केली म्हणून मी तशा पद्धतीने बोललो. या पाठीमागचा उद्देश एकच आहे. ज्याप्रमाणे कोणतीही चळवळ सुरू करत असताना स्वच्छतेचे असू द्या, शासन चालू करतं, कुठेतरी बॅनरबाजी करतं, परंतु प्रत्यक्ष फोटोबाजीसाठी काही लोक उतरतात, येतात, जातात. परंतु ज्या वेळेस स्वतःपासून सुरुवात होते त्यावेळेस त्या माणसाला समजतं की यातून फायदा काय आणि नुकसान काय आहे. कारण मानसिकता आपल्या लोकांची अशी आहे, लहान मुलं असतं त्याला बाळसं असतं, बाळशेदार बाळ छान दिसतं, पण तेच बाळसं मोठं झाल्यानंतर ते नको वाटतं. पण ते घालवायचं कसं तर ऑटोमॅटिक गेलं पाहिजे अशी मानसिकता लोकांच्या, ते ऑटोमॅटिक जात नसतं. त्यासाठी कष्ट करावं लागतं, घाम गाळावा लागतो. आपल्यामध्ये गुड फॅट असते, बॅड फॅट असते. बॅड फॅट आपल्या बॉडीला अनेक प्रकारचे आजार निर्माण करू शकतात, ते आपल्याला लक्षात येत नाही. आणि गुड फॅट राहिले तर अतिशय चांगली गोष्ट आहे आपल्या शरीरासाठी. आणि आजच्या युगातील तरुण पिढीसाठी मी एवढंच सांगेन, आज जर तुम्ही टपरीवरनं जरी फिरला, इवन 7वी 8वी 9वी पासूनची मुलं, तुम्हाला बिडी, सिगारेट, मावा काहीच नसेल तर कुठली तरी सुपारी खाताना दिसतील. याचं कारण एकच आहे की व्यायामाची ज्या माणसाला सवय, तालमीतला मुलगा कधी ज्या गोष्टी करत नाही, कारण त्याला त्या पद्धतीचं बाळकडून मिळालेलं असतं, त्या पद्धतीचे संस्कार मिळालेले असतात. कारण त्या वातावरणात गेलं की बाकीच्या गोष्टी सगळ्या निघून जातात. आणि मी वृद्ध वयस्कर लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना असं सांगू इच्छितो की आजचा काळ आहे, विभक्त कुटुंब पद्धती होत चाललेली आहे. लोकांना नको वाटतं आपल्या कामातून दुसऱ्याकडे लक्ष द्यायला किंवा वेळ नसतो. मग त्यावेळेस आपण एवढं फिट राहिलं पाहिजे की बाबा आपण दुसऱ्या विसंबून नाही राहिलं पाहिजे, की उठून आपल्याला पाणी प्यायचं, उठून आपण स्वतः पाणी घेतलं पाहिजे. भले ते हात हालत असतील, पाय हालत असतील, परंतु स्वतःची प्रकृती स्वतः सांभाळता आली पाहिजे. इथपर्यंत आपण फिट असलं पाहिजे. बसता येत नाही, उठता येत नाही, माझ्या छातीत दुखते, माझे गुडघे दुखतात, या गोष्टी आपण दुसऱ्यांना सांगत बसण्यापेक्षा आपण त्याच्यावर काय उपाय केला पाहिजे, कशा पद्धतीने उपचार केला पाहिजे आणि ते आपले आजार कशा पद्धतीने दूर केले पाहिजे, यासाठी प्रत्येकानं फक्त विचार करून चालणार नाही, तर ते कृतीत आणलं पाहिजे. त्या पद्धतीने प्रत्येकानं हे कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा, तरच प्रत्येक घर, प्रत्येक माणूस निरोगी होईल. त्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही औषध खाल, औषधानं तुमचं दुखणं दाबून ठेवलं जातं, निघून जात नाही. दाबून ठेवण्याला दुखणं नंतर भविष्यात डोकं वर काढू शकतं. पण ज्या वेळेस आपण ते मुळातनच काढून टाकतो, त्याला पुन्हा निघून गेल्यानंतर रिटर्नचा दरवाजा आपण बंद करू शकतो. त्यासाठी आपण या पद्धतीनं या मिशनमध्ये उतरलं पाहिजे. धन्यवाद.